निकाल लागलेला आहे त्यानंतर ही घटना घडली तुमचा विजय झालेला याच्या मागे राजकीय पार्श्वभूमी कशी हा प्रकार घडवण्यामागे काय उद्देश असतो? सगळ्यात महत्वाची जी घटना घडली त्याचा मी निषेध करतो. आणि राजकारण हा खेळ असतो, ते खेळामध्ये जय पराजय होत असतो, पण तो आनंदाने पचवता आला पाहिजे. आनंद झाला तरी आनंदाने पचवता आला, शांततेने पचवता आला पाहिजे. पराभव झाला तरी तो शांततेने पचवता आला पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल म्हणजे या लोकांना पराभवच मान्य नाही, त्याच्यामुळं ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहे. आज सध्या राहुल गांधींची परिस्थिती कशी आहे? त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलंय. एकंदरीत तुम्ही आता भेटून आलाय? आता भेटून आलो मी, डॉक्टरांशी पण चर्चा केली. त्याच्या छातीला आणि मणक्याला मार लागल्यामुळे, डोक्याला पण मार लागल्यामुळं थोडी परिस्थिती चिंताजनक आहे. हे जे काही आज घडलंय हे सगळं सुनियोजित होतं का? कारण की ज्या पद्धतीने त्यांना मारहाण झाली, त्यांची गाडी फोडण्यात आली आहे, हे बऱ्याच दिवसांपासून ज्या आरोपींनी मारलं त्यांची आतापर्यंत स्टेटमेंट पहा तुम्ही, म्हणजे त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी सगळी, म्हणजे हे नियोजितच कट होता. त्यांचे अनेक वेळा असे प्रकार त्यांच्या हातून झाले. त्या अधिकाऱ्यांना सुद्धा मारहाण त्यांच्या हातून झाली. हे सराईत गुन्हेगार आहे. तुम्ही पोलीस अधीक्षकांना भेटणार आहात? काय नाही, मी पोलीस अधीक्षकांना मी स्वतः भेटणार नाही, कारण अजून आचारसंहिता काही पूर्णपणे संपलेली नाही. आमचे काही सहकारी पोलीस अधीक्षकांना भेटणार आहे. काय मागणी काय असणार? जे आरोपी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. हा जो आजचा प्रकार झाला इथे स्थानिक संघर्ष आहे की त्याच्या पाठीमागे काही आहे ज्यांच्या पाठबळामुळे? राजकीय पाठबळ आता काय म्हणता येणार नाही मला, राजकीय रंग पण द्यायचा नाही मला या गोष्टीला. माझी एक सवय, निवडणूक झाल्यानंतर तुम्ही माझं स्टेटमेंट पाहिलं असेल, निवडणुकीमध्ये स्टेटमेंट आणि निवडणुकीचा मी विजयी गुलाल घेतल्यानंतर मी कुठल्याच पक्षाबद्दल किंवा पक्षाच्या नेत्याबद्दल कधी बोललेलो नाही. मी त्या गोष्टी विसरणारा कार्यकर्ता आहे. पण माझं म्हणणं एकच आहे, मला कोणाबद्दल बोट पण दाखवायचं नाही, कोणाबद्दल मला बोलायचं पण नाही. पण फक्त माझं एकच म्हणणं आहे, असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहे, गुंड प्रवृत्तीचे लोक पारनेरमध्ये असो किंवा नगर जिल्ह्यामध्ये असो, त्यांचा त्या ठिकाणी बेमोड झाला पाहिजे. हे सगळ्यात माझी ही महत्वाची मागणी असणार आहे. घटना घडली यामागे ठोस कारण आहे का? ठोस कारण तर काही दिसत नाही. यामागे तर मला असं वाटतं राजकीयच कारण असू शकतं. कारण मी श्रीगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर असल्यामुळं माझ्या प्रत्येक तालुक्यामध्ये नियोजित कार्यक्रम असल्यामुळे मला तर माहित नाही. माझा मोबाईल पण बंद आहे, त्यामुळं मला नगरमध्ये राष्ट्रवादी भवनला आमची मिटिंग होती. मिटिंगला येण्यासाठी आल्यानंतर मला त्या गोष्टी माहीत झाल्या. त्यामुळं मला त्यामागं काय कारण आहे काय नाही, पण मला जे माहिती आहे हे राजकीय असू शकतं. कारण हे समोरच्या लोकांचे आतापर्यंतचे स्टेटमेंट पहा, म्हणजे माझ्यासारख्या माणसाने एखाद्या फालतू माणसाबद्दल मी बोलतच पण नाही राजकीय कधी व्यासपीठावर, पण त्यांचे स्टेटमेंट अनेक माध्यमाद्वारे फेसबुक, व्हॉट्सअपवर आणि बघितले तर त्यांची म्हणजे हे राजकीयच सगळं असणार आहे. कारण सुनियोजित कट होता का कोणाचं तरी हे सगळं घडवण्यामागे? नाही, आता मी काय सांगितलं तुम्हाला, राजकारण झालं, निवडणूक झाली, सगळं गंगेला मिळालं, मला कोणाबद्दलच काही बोलायचं नाही. पण ही जी घटना झाली, जे कोणी आरोपी, जे कोणी गुन्हेगार आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. मला राजकीय यामध्ये कोणाला ओढायचं पण नाही, राजकारणावर मला बोलायचं पण नाही. पण मी ह्या विचाराचा कार्यकर्ता आहे. या माझ्या मतदारसंघामध्ये आजपर्यंत जी गुन्हेगारी गुंडगिरी झाली ती मी मोडून काढणार. काल परवा मी जामखेडला गेल्यानंतर सुद्धा तिथं एका आमच्या मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस सुद्धा पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करण्यासाठी दिरंगाई केली. मी पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला आणि 307चा गुन्हा दाखल केला. व्हिडिओ पाहिल्यानंतर दाखल केला. त्यावेळेस सुद्धा मी अधिकाऱ्यांना बोललो, मला गुंडगिरी दहशत चालणार नाही. आता मला लिमिटेशन आहे, मी जरी खासदार म्हणून निवडून आलो पण मला आचारसंहिता असल्यामुळे लिमिटेशन आहे.
पण मी या जिल्ह्यामधले गुन्हेगारी मोडून काढणार म्हणजे काढणार. झालेला पराभव बरोबर पचवू शकले नाही असं. नाही, मला कुठल्या राजकीय नेत्याबद्दल आणि त्याला पक्षीय रंग पण द्यायचा नाही. मला फक्त जी घटना झाली ती चुकीची घडलेली आहे. त्या गुन्हेगारांवर सक्त कारवाई झाली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. तुमचे कार्यकर्ते असतील किंवा नेते मंडळी असतील, मित्रमंडळी यांच्या सुरक्षेचा प्रश्न कुठेतरी निमित्ताने निर्माण झाले. माझं तर म्हणणं आहे, या जिल्ह्यात जी गुन्हेगारी चं प्रमाण वाढलेले आहे, ती गुन्हेगारी थांबली पाहिजे. तो गुन्हा करणारा हा कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, तो राष्ट्रवादी काँग्रेसचा असो, शिवसेनेचा असू, नाही तर भाजपचा असू, नाही तर अनेक इतर कुठल्या पक्षाचा असू, गुन्हेगार तो गुन्हेगाराला शासन मिळालं पाहिजे हा विचाराचा कार्यकर्ता आहे. त्याशिवाय हा जिल्हा शांततेने नांदणार नाही. नगर जिल्ह्यात पाहिलं तर यापूर्वी कधी निवडणुका झाल्यानंतर असं काही प्रकार झाले नाही. आता काही निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलं असेल सगळ्या गोष्टी, पण जाऊ दे. आता मला तुम्ही पण कुठला राजकीय प्रश्न विचारू नका. मला या घटनेशी कुठला राजकीय रंग द्यायचा नाही. कोण या घटनेच्या मागे आहे, कोण पुढे आहे, या गोष्टीवर चर्चा करायची नाही. पण ज्यांनी कोणी ग्राउंडवर येऊन हे कृत्य केलं त्या गुन्हेगार लोकांना शासन मिळालं पाहिजे. तेच किंवा अजून अनेक कुठल्या ठिकाणी असून ते गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे. संपूर्ण निवडणुकीच्या काळात पाहिलं तर पारनेरच फोकस होता, तिथे जास्त घडामोडी घडल्या. तुम्ही आता खासदार झाला, काय आवाहन करता? शेवट मी एका तालुक्याचा खासदार नाही, मी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील माझ्या जनतेला हेच आवाहन करू शकतो की आपल्याला हा मतदारसंघ विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जायचा आहे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आपल्याला थांबवायचं. स्थानिक पोलीस प्रशासनाबद्दल काय? मला कुठल्या स्थानिक पोलीस प्रशासनाबद्दल ॲलिगेशन करायचे नाही. मी निवडून आल्यानंतर सुद्धा मीडियाला सांगितलं होतं, मला कुठल्या पोलीस प्रशासनाबद्दल पण बोलायचं नाही. कारण पोलीस प्रशासनातील अधिकारी किंवा कर्मचारी हे 24 घंटे आपल्या सुरक्षिततेची काळजी घेत असतात. ती काळजी घेत असताना एखादी गोष्ट त्यांच्याकडून जर चुकीच्या पद्धतीने जर घडली तर याचा अर्थ त्यांना दोष देणं पण चुकीचं असतं. भावनेच्या भरात माणूस असतो, भावनेच्या भरात होत असतं. रोल का डॉक्टर साहेब, एकंदर राहुल जावरेंची सद्यस्थिती काय आहे? काय त्यांना कुठे कुठे मार लागलाय? किती गंभीर परिस्थिती सध्या आहे? सर्वप्रथम राहुल जावरेंवर जो हल्ला झालेला आहे तो सुनियोजित असल्यामुळे 5-6 जणांनी आपल्या गळ्याभोवती त्यांना गळ्या दाबून मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे जे एपिग्लॉटिस बोन असतं आपलं तिथे फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे. एक साधारणतः 5 ते 7 मिनिटासाठी त्यांचा श्वास पूर्ण रोखला गेला होता अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे. कारण की ज्यावेळेस त्यांना नगरला शिफ्ट करीत होते त्यावेळेस पूर्ण ऑक्सिजन सपोर्टवर त्यांना आणण्यात आलं आणि सिव्हिलला त्या पद्धतीने पण ऑक्सिजनची गरज होती आणि मग क्रिटिकल असल्यामुळे सिव्हिलवरून त्यांना सुरभी हॉस्पिटलला आणलं आहे. त्याला इथं ऑक्सिजन सपोर्ट दिलं गेलेलं आहे. मे बी 7 ते 8 जणांनी एकाच वेळी गळा दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. आणि बाकीचा मार आहे ते डॉक्टर पुढची तपासणी, पण सगळ्यात महत्त्वाचं गळा दाबल्यामुळं ते अनकॉन्शियस आहेत. दुपारच्या वेळेस सुरभी हॉस्पिटलला त्यांचं आगमन झालं होतं. आल्यानंतर थोडंसं ते ब्रेथ म्हणजे श्वास घ्यायला त्रास होता असं त्यांचं म्हणणं होतं. आपण प्रायमरी ट्रीटमेंट देऊन त्यांचं कंडिशन स्टेबल केलेली आहे. अद्याप पूर्ण आपल्याला असेसमेंट करायला थोडासा वेळ लागेल कारण की पेशंट स्थिर झाल्यानंतरच त्यांचे सिटी स्कॅन वगैरे करायला लागेल. मारहाण झाल्याची आम्हाला माहिती दिलेली गेलेली आहे. त्या हिशोबाने पोटाला किंवा याला मुकामार लागला त्याच्यामुळे आतमध्ये काही पोटाला की इजा किंवा अवयवांना इजा काही आहे का हे आपण बघणार आहे. त्यात मेंदूचा, पोटाचा आणि छातीचा आपण स्कॅन करून घेऊ. आल्यानंतर आपण औषधोपचार केल्यानंतर पेशंटची कंडिशन आता सध्या स्थिर आहे. पुढचे रिपोर्ट जसे येतील त्या हिशोबाने मग आपण ट्रीटमेंटमध्ये जे फेरबदल करायचे असतील तसं करू.